नंदुरबार जिल्ह्यात गोवंश तस्करीच्या संशयावरून मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात हाणामारी, दगडफेक आणि जमावावर भरधाव गाडी घालण्याचा प्रकार घडल्याने संपूर्ण परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी मध्यरात्री विसरवाडीतून नंदुरबारकडे गोवंशाची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित वाहन अडवून तपासणी केली असता त्यामध्ये 3 गोवंश जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. याच दरम्यान या वाहनाचा पाठलाग करणारे गोरक्षक आणि काही स्थानिक युवक शिवण नदी पुलाजवळ समोरासमोर आले आणि दोन्ही गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या घटनेची माहिती शहरात पोहोचताच साक्री नाका परिसरात गोरक्षकांच्या वाहनावर दगडफेक आणि काठ्यांनी हल्ला करण्यात आला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत दोन्ही गटांना पांगवले आणि परिस्थिती शांत केली. मात्र त्यानंतर आणखी एक धक्कादायक घटना घडली. घटनास्थळावरून निघालेल्या एका भरधाव कारने कसाई मोहल्ला परिसरातील जमावाला धडक दिल्याचा आरोप आहे. या घटनेत काही जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या संपूर्ण प्रकरणी पोलिसांनी गोवंश तस्करी, खुनाचा प्रयत्न, वाहनावर हल्ला आणि भरधाव गाडी चालवून लोकांच्या जीवाला धोका निर्माण केल्याप्रकरणी असे एकूण 4 गुन्हे दाखल केले आहेत. 11हून अधिक संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी शांतता समितीची बैठक घेऊन नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि कायदा हातात न घेण्याचे आवाहन केले आहे. सध्या नंदुरबारमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? गोवंश तस्करीसारख्या प्रकरणांमध्ये नागरिकांना कायदा हातात घेणं योग्य आहे का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा व्हिडिओंसाठी आपल्या बोलमेटच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.